राज्य सरकारला देणार आहे असं डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या समितीने सांगितलंय। या पथकाने ससूनची पाहणी केली आहे। यामध्ये अल्पवयीन आरोपीला ठेवलेल्या कक्षाची पाहणी करण्यात आली आहे। मेडिकल चेकअपच्या रजिस्टरच्या नोंदी सुद्धा पथकामार्फत तपासण्यात आल्या आहेत। आपत्कालीन कक्षामध्ये डॉक्टर सापळे यांनी पाहणी केलेली आहे आणि लवकरच आपला अहवाल त्या देणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। चौकशी समितीने ससूनची कसून पाहणी केली असल्याचं देखील कळतंय। तर चौकशी समितीकडून 8 तास तब्बल ससूनची पाहणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता यानंतर अहवालामध्ये काय समोर येतंय बघणं महत्त्वाचं असेल। सापळेंच्या काय निदर्शनास आलेलं आहे ते देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आरोपीला आणलेल्या कक्षाची सुद्धा पाहणी सापळे यांनी केलेली आहे। या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। दरम्यान चौकशी समितीच्या प्रमुख सापळे या पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचलेल्या आहेत। चौकशी सुरू असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी त्यांनी चौकशी केलेली आहे आणि त्या आता पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचल्या असल्याची माहिती मिळते आहे। ससून रुग्णालयात तब्बल 8 तास चौकशी झालेली आहे।